नमस्कार. मी वैशाली. कोकणात बनवला जाणारा एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत. पण हा बनवताना आपण त्याच्यामध्ये एक छोटासा बदल केलेला आहे. आणि हा पौष्टिक बदल तुम्हाला आवडतोय का? ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर हा पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण घेतलंय मोड आलेल्या नाचणीचं पीठ. नाचणीला मोड आणून आपण हे पीठ घरी करू शकतो किंवा बाजारामध्ये आजकाल हे सहज उपलब्ध होतं. नंतर इथे घेतलंय आलं, लसूण, मिरच्या आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय. नंतर याच मिक्सरच्या भांड्यात आपण अर्धा कप दही घेतलेलं आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे दही खूप आंबट नाही आहे आणि हा पदार्थ बनवताना आपल्याला दही आंबट हवं आहे, म्हणून मी ह्याच्यातच थोडीशी आमचूर पावडर घातली आहे. आणि सोबतच साधारण 3 टेबलस्पून आपण पाणी घेतलेलं आहे. आता हे मिश्रण एकदा मिक्सरमधनं फक्त चालू बंद असा मिक्सर करून एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे दह्यातल्या गुठळ्या मोडल्या जातात. गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर आपण अशी एक प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यावर कढई तापत ठेवायचे. गॅसची ज्योत मध्यम ठेवायचे आणि कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर घालायचे मोहरी आणि मोहरी तडतडली की घालायचे मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आलं, लसूण, मिरचीचं वाटण. लगेच घालायचे हळद, हिंग, हातानेच बारीक करून घेतलेला कढीपत्ता आणि आता अगदी अर्ध मिनिट हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या सगळ्यामधला कच्चेपणा निघून जातो. आता घालायचं आहे मिक्सरमधनं एकजीव करून घेतलेलं दह्याचं मिश्रण आणि हे दही घट्ट आहे म्हणून याच्यातच 1 कप साधं पाणी घातलेलं आहे. एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आत्ता आपण गॅसची ज्योत मध्यम ठेवलेली आहे. नंतर ह्याच्यात घालते चवीनुसार मीठ. नंतर या मिश्रणाला उकळी येणं गरजेचं आहे. उकळी येताना हे जे ताक तयार झालेलं आहे हे फुटलं तरीही चालेल, काहीच काळजी करायची गरज नाही. आणि इथे बाजूला आपण 2 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर उकळी फुटलेल्या या दह्याच्या मिश्रणामध्ये आता आपल्याला हे नाचणीचं पीठ थोडं थोडं घालत जायचं आहे. लक्षात ठेवा, पीठ एकदम आपल्याला घालायचं नाही आहे, गरजेनुसारच आपण ह्याचा वापर करणार आहोत. असं थोडंसं पीठ घालायचं आहे. नंतर हे पीठ या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पीठ घातल्यामुळे या मिश्रणामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. तुमच्या घरी जर का तुम्ही कोकणी पद्धतीने उकड हा पदार्थ करत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल, आज आपण उकड बनवतो आहे. आणि एरवी ही उकड जी बनते ती तांदळाच्या पिठापासून बनवली जाते, पण आज आपण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे, म्हणून मोड आलेल्या नाचणीच्या पिठापासून बनवतो आहे. काही जणं आधीच पीठ ताकामध्ये भिजवतात आणि नंतर ते थोडंसं गरम म्हणजे उकळलेल्या पाण्यात घालतात, पण माझी आई या पद्धतीने उकड करते, म्हणून मी सुद्धा याच पद्धतीने करते आणि मला या पद्धतीने उकड करणं हे जास्त सोपं वाटतं. काही ठिकाणी उकड बनवताना आपण ते पळीवाढं पिठलं जसं म्हणतो ना, त्या पद्धतीने थोडीशी पातळ अशी उकड बनवतात, पण आम्ही बनवताना ती थोडीशी या पद्धतीने बनवतो, जी मी आत्ता तुम्हाला दाखवते. माझी आई म्हणते की आत्ता जसा दिसतोय तसा उकडीचा गोळा तयार व्हायला पाहिजे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून साधारणपणे 2 मिनटं तरी ह्याला व्यवस्थित वाफ आणायची आहे. 2 मिनटानंतर झाकण काढलं. आता ह्या उकडला व्यवस्थित अशी वाफसुद्धा आलेली आहे आणि तिचा मी आधी म्हटलं तसा असा एक व्यवस्थित गोळासुद्धा तयार झालेला आहे. तयार झालेली उकड खाताना नेहमी त्याच्यावर थोडंसं कच्चं तेल घातलं जातं. तसं मी आत्ता इथे हे कच्चं तेल घालते. गॅस मी आत्ता इथे बंद केलेला आहे आणि नंतरच हे तेल आपल्याला घालायचं आहे. इथे तेल वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल, पण पारंपरिक पद्धतीने उकड बनवताना त्याच्यामध्ये शेवटी असं तेल घालूनच ती खाल्ली जाते. स्वयंपाकघरात मला वेगळे वेगळे प्रयोग करून बघायला नेहमीच आवडतं. तसाच मी हा करून बघितलेला एक वेगळा प्रयोग आहे. माझं सासर विदर्भातलं, पण त्या सगळ्यांना आता हा कोकणी पदार्थ आवडतो आणि एरवी मी घरी बनवताना ती
तांदळाच्या पिठाची बनवते आणि माझ्या घरी या उकडीचा अभिप्राय काय होता तोही सांगते. एका व्यक्तीला ही उकड अजिबात आवडलेली नाही आहे. 2 व्यक्तींना ही उकड 50-50 आवडलेली आहे आणि एक व्यक्ती म्हणजे मी स्वतः, मला मात्र ही उकड अगदी 100% आवडलेली आहे. असा वेगळा प्रयोग तुम्हीसुद्धा कधीतरी करून बघा. आवडला तर परत परत करा. ही उकड बनवायला आपल्याला 1.25 कप नाचणीचं पीठ लागलेलं आहे आणि सगळं जे साहित्य आहे त्याच्या प्रमाणामध्ये ही 4 लोकांसाठी पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.